अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसात वाढलेल्या गुन्हेगारी आलेखामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मागील काही दिवसांमध्ये शहरात घडलेल्या घटना आणि हॉटेल व्यावसायिक तरुण आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ शहरात अभूतपूर्व असा महामोर्चा काढण्यात आला। गेल्या 4 दिवसांपासून श्रीरामपूर शहर व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवले असून विराट मोर्चामुळे या आंदोलनाला अधिकच तीव्रता प्राप्त झाली आहे। आकाश दुबैया हत्येप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असली तरी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांना अद्याप अटक झालेली नाही। मुख्य सूत्रधारांना तात्काळ बेड्या ठोकून त्यांच्यावर मकोका कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी श्रीरामपूर वासियांनी एल्गार पुकारला आहे। शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिर येथून या ऐतिहासिक महामोर्चाची सुरुवात झाली। मेन रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज रोडवरून जात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मोर्चाची सांगता झाली। या मोर्चाचे नेतृत्व आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले। मोर्चामध्ये आजी माजी आमदार, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शहरातील व्यावसायिक आणि विशेषतः महिला अत्यंत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। गुन्हेगारी बंद करा, आकाश दुबैया यांना न्याय द्या, शहर सुरक्षित करा अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण श्रीरामपूर शहर दणाणून गेले होते। गेल्या 11 दिवसात श्रीरामपूर शहरात फायरिंग, कोयत्याने हल्ले आणि त्यातच व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येसारख्या धक्कादायक घटना घडल्या आहेत। यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट आणि कडक इशारा दिला आहे की शहरातील गुंडगिरी तात्काळ आटोक्यात आणून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। पक्षीय भरतीतून 4 दिवस हे आंदोलन चालवलं आलं हे तेव्हा माझी विनंती आहे, अशी संघटित होताना आपल्यामध्ये असू द्या आणि गावकरी ते राव काय करत नाही, गाव करतो हे लक्षात ठेवा। असं संघटित विनंती करतोय साहेबांना विनंती करतोय की साहेब विश्वास आहे तेव्हा तुम्ही जिल्ह्याला समजत आणि गुन्हेगारांचा असं आरक्षण करताय। निलंबन ही शिक्षा नसते। प्रशासनात म्हटलंय सस्पेन्शन इज नॉट अ पनिशमेंट। खरं तर त्या गुन्हेगारांच्या बरोबर हे सहभागी असणारे पोलीस प्रत्येक केसमध्ये सह आरोपी केले पाहिजे। या सर्व पोलिसांना अत्यंत तातडीची शॉर्ट एन्क्वायरी करून त्यांना बरतर्फ केलं पाहिजे। या पोलिसांच्या बरोबर ज्यांच्याकडे दंडाधिकारी म्हणून, विभागीय दंडाधिकारी म्हणून हे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यावर वचक नसल्यासारखी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। मी आपल्याला विनंती करेल, आपण जागरूक श्रीरामपूरकर म्हणून आज एवढा आनंद होतो आहे। जात धर्म पंथ पक्ष सर्व विसरून सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे नागरिक आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। मित्रांनो, ही तुमची एकजूटच गुन्हेगारांना धडकी भरवू शकते, गुन्हेगारांना चेंगरून टाकू शकते, त्यांना नष्ट करू शकते आणि त्याचबरोबर ज्यांच्यावर पगार देऊन ही जबाबदारी सरकारने सोपवलेली आहे त्यांच्यावरही आपला धाक आणि दहशत अशीच कायम राहावी, यासाठी मी आपल्याला तळतळीचं आवाहन करतो। आमदार राधाकृष्ण साहेबांनी सत्ताच्या सूचना केलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या मुळापर्यंत पोलीस यंत्रणा गेल्याशिवाय राहणार नाही। आणि कोणी अधिकारी जर कोणाला पाठीशी घालत असेल त्या पोलिसावरती सुद्धा कारवाई केली पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे। फक्त आता चौधरीला करून जमणार नाही, अनेक मंडळी आहेत, आपण ते सगळं शोधलं पाहिजे। आणि मला वाटतं चोर सोडून संदेशाला सुद्धा फाशी होता कामा नये। जे लोक आहेत त्यांना पकडा, त्यांना शिक्षा द्या, त्यांच्यावरच कारवाई केली पाहिजे। खरं म्हणजे श्रीरामपूरमध्ये अनेक प्रकार होऊन पाहिले, या अगोदर सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये, शहरामध्ये महिला सुद्धा सुरक्षित नाहीत, बलात्काराच्या केसेस आपल्या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत। असे लोक सुद्धा साव होऊन इथे फिरतात, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। म्हणजे आपणच
त्यांना पाठबळ देतो की अशी परिस्थिती आहे. म्हणून मी आपल्या प्रशासनाला विनंती करतो, आपण मुळापर्यंत जा, गुन्हेगाराला सक्त आणि सक्त शिक्षा द्या, एवढी विनंती करतो. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आता सहन करू नका. परत कोणत्या गुंडानं गुंडगिरी करायचा प्रयत्न केला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सगळे श्रीरामपूरकर, सगळ्या पक्षाचे, आपण सगळेजण आमचे पक्ष खड्ड्यात. ज्या वेळेला श्रीरामपूरकराला त्रास होत असेल ना, आम्ही पक्ष सोडून तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत. उद्या आम्हाला काय कोणाला करायचं असेल, आम्हाला निरोप पाठवतात, धमक्या पाठवतात, आम्ही घाबरायला तयार नाही. आणि काही करा, परंतु या श्रीरामपुरातल्या सर्वसामान्यांच्या पाठीशी अशीच एकजूट राहू द्या. हिंदुत्वाच्या नावाखाली श्रीरामपूरमध्ये हे हायब्रिड हिंदुत्वादी तयार झालेली आहे. आणि या हायब्रिड हिंदुत्वाद्यापासून हिंदू समाजाचं रक्षण करण्याची गरज आहे, या हिंदू गुंडांपासून. आणि म्हणून या ठिकाणी माझं सगळ्यांना आव्हान आहे का आपण सर्वांनी संघटितपणे 4 दिवस या सगळ्या गुंडगिरीला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. पोलिसांनी या पुढच्या काळात ज्या कारणांसाठी या टोळीचं समूळ उच्चाटन होण्यासाठीचा हा 4 दिवसाचा बेमुदत बंद होता, हा पोलिसांनी सत्कारणी लावावा आणि या गुन्हेगारीचा नायनाट करावा, हिंदू गुंडांच्या गुन्हेगारीचा नायनाट करावा असं आवाहन करतो. आणि सरकारने याच्या बाबतीत आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी, आमचा जो भाऊ आहे आकाश दुबैया, याचा जो परवा दिवशी निर्घुण खून झालेला आहे, त्याच्यामधून या सर्व टोळीवरती हे 3 जण सापडलेत, यांच्या नाही, या पूर्ण टोळीवरतीच मोका लागावा अशी आमची मागणी. आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आज हे बंदचं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. फक्त बंद स्थगित केलेलं आहे, आंदोलन स्थगित केलेलं नाही. हे परत कान खोर मोकळं ठेवून सर्वांनी ऐकून घ्या. हे फक्त बंद जो आहे तो बंद तात्पुरता आम्ही फक्त मागे घेतलेला आहे, परंतु आंदोलन हे वेगवेगळ्या माध्यमातून चालत राहणार आहे. जोपर्यंत आकाश दुबैयाला न्याय मिळत नाही आणि या टोळीवरती मोका दाखल होत नाही, या टोळीला इथून हद्दपार करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार म्हणजे राहणार. एखाद्या बापाची मुलगा त्याची जर सिक्युरिटी त्याच्या खात्यावर जात असेल, जगात त्याच्यापेक्षा मोठं दुःख पुढे नाही. त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगते, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब इतर मुलगा मारलेला आहे, तुम्ही त्याला विचारा की मुलगा मारलेला बापाचा दुःख काय असतं. या ठिकाणी कांबळे साहेब बसलेले हे आमदार कांबळे आणि मुरकुट साहेब या ठिकाणी बसलेले. मी त्यांना या ठिकाणी सांगतो, तुम्ही अशा गुन्हे लोकांना तुमच्या पक्षात कसं ठेवता. एकनाथ शिंदे साहेब या राज्यात इतकं चांगलं काम करतात, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला खुनीला या शहरातून का सगळीकडून हद्दपार करा, याचा इन्काउंटर करा, पक्षातून काढून टाका. आता या जनक्षोभानंतर पोलीस प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.